नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्यावरती आपण कांदा बाजार भावावर तसेच कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की एनसीएफ कडून कांदा खरेदी केंद्र हे सुरू करण्यात आले व कोणकोणत्या जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले पाहणार आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ महत्त्वाचे आहे मित्रांनो, कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण पाहिले की सरकारकडून शेतकऱ्यांचे नुकसान नाही म्हणून कांदा खरेदी करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। तर पाहूया आपण कोणकोणत्या जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र हे सुरू करण्यात आलेले। तर मित्रांनो, निफाड, चांदवड, तसेच नागपूर, मालेगाव, उमरणी, तसेच पिंपळगाव, लासलगाव, विंचूर ही सर्व ठिकाणी मित्रांनो सरकारने खरेदी केंद्र हे सुरू कांद्याचे खरेदी केंद्र हे सुरू करण्यात आलेले आहे। व तसेच आपण पाहिले की अहमदनगर जिल्ह्यात ही खरेदी केंद्र हे सरकारने सुरू करण्याची मागणी ही केंद्रीय सचिवांनी मांडलेली आहे। कारण मित्रांनो, आपण पाहिले की पुणे तसेच नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या जर सरासरी जर बाजार पाहिले अहमदनगर जिल्ह्यात, तर कांदा बाजार भावात 2 ते 3 रुपयांनी फरक हा अहमदनगर जिल्ह्यातही मिळतो। जो कांदा नाशिक व पुणे जिल्ह्यात 24 रुपये विकत असेल, तोच कांदा अहमदनगर जिल्ह्यात 20 रुपये कांदा बाजारभाव हा कांद्याला मिळत असतो। त्यामुळे मित्रांनो, ते 3 रुपयांचे नुकसान नाही म्हणून अहमदनगर जिल्ह्यातही केंद्र सचिव यांनी कांद्याची खरेदी केंद्र हे सुरू करण्याची मागणी ही केलेली आहे। तर मित्रांनो, पाहिले की मित्रांनो, एनसीएफने कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली, परंतु मित्रांनो, कांदा खरेदी केल्यानंतर बाजारभाव ही स्थिर आपल्याला पाहायला मिळाले नाही। कारण मित्रांनो, आपण पाहिले की सोमवारी एनसीएफने 3,000 रुपये प्रति किलो कांदा खरेदी केला होता। तोच कांदा बुधवारी तो 2700 रुपये प्रति किलो खरेदी कांदा केला। आपण पाहिले की मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। बाजारभाव स्थिर नसल्यामुळे एनसीएफ कडून हे बाजारभाव स्थिर मिळत नसल्या कारणाने शेतकऱ्यांची ही नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आपण पाहिले की शेतकरी कांदा खरेदी केंद्रावर नेण्यास नकार देत आहे। शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।